मित्रांनो, कोणाची कॉम्बॉक्स मध्ये चावी राहिलेली आहे बाईकची, ती घेऊन जायचे. TVS बाईक आहे, स्कूटी आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिला सामना एक जबरदस्त संपन्न झाला. जबरदस्त हिरो ठरला. जबरदस्त मॅच मिळाली तुम्हाला मित्रांनो. जबरदस्त कामगिरी केली कामेश यांनी. मॅन ऑफ द मॅचचा हिरो सुद्धा बनला. आपण जाऊया दुसऱ्या सामन्याकडे. तो सामना असणार आहे पवनपुत्र 11 आणि इलाइट या दरम्यान हा सामना रंगणार आहे मित्रांनो. बघूया इलाइट 11 या संघानं पहिले नाणेफेकी जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि पवनपुत्र 11 या संघाला फलंदाजाचं पाचारण केलेलं आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय या 4 षटकामध्ये मित्रांनो. 4 षटकामध्ये एक षटक जो आहे ना, तो पॉवर प्लेचा षटक आहे. बघूया पॉवर प्लेच्या या बंधनात कोणाची पॉवरफुल फलंदाजी होते या गोलंदाजी होते. मित्रांनो, ह्याच ग्राउंडवर कालच्या दिवसावर आपण नजर टाकली तर जबरदस्त कामगिरी केली होती. जबरदस्त आघात केला होता. कौशिक यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर प्रेम यांनी प्रेम दाखवलं तर चांगली बॅटिंग इथे केली होती. जॉली स्पोर्ट कामतघर या संघाने तब्बल फायनलचा रास्ता गाठलेला आहे. मित्रांनो, ह्याच क्रीडा नगरीमध्ये तुमच्या भेटीला 30 ते 1 तारीखपर्यंत एक जबरदस्त मोठा इव्हेंट पाहायला मिळणार आहे. रजनी स्पर्धा, डे नाईट स्पर्धा तुम्ही पाहू शकता. BMKच्या माध्यमातून एक जबरदस्त मोठा बिग शो पाहायला मिळणार. उपसरपंच चषक तुम्हाला याच क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. 40+ अभिजित पंच जरा थांबा प्लीज. पंच, चला दोन्ही संघाचा 12 खेळाडू. पवन 11 या संघाचा 12 खेळाडू आहे इथे. इलाइट 11 या संघाचा 12 खेळाडू. चला एक्स्ट्रा प्लेअर असला तरी चालेल, प्लीज या. तर दोन फलंदाज गेलेले आहेत. डावखुरा फलंदाज आहे. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच वेदांत आणि नॉन स्ट्रायकरचा फलंदाज जो आहे तो हरिओम. वेदांत आणि हरिओम कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कशा प्रकारे आपली पार्टनरशिप करतोय ते पाहायचं आहे. गोलंदाज सज्ज झालेला गोलंदाज आयुष्य येतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते या फलंदाजी होते ते पाहायचं आहे. या पारीतील पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू, चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय स्ट्रेट अलॉन कार्पेट. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव इथं पूर्ण करतोय. आघात झालेला 1 धावाचा. आता मात्र थोडीशी चुकी करतोय. बघूया या चुकीला माफी नाहीये. जिथं 1 धाव होती तिथं 2 धावमध्ये कडवड होतीये आणि 2 धावांनी संघाची धाव संख्या आणि स्वतःची अकाउंट इथं ओपन करतोय फलंदाज वेदांश. 2 धावा इथं अर्जित झालेले आहेत. मित्रांनो, खरोखरच मदत मदत एकमेकाला मदत आपण जर केली तर माणुसकी वाढते आणि मदतीला कुठल्या प्रकारची जातीचा धर्माचा भेद नसतो, ती माणुसकी असते. आता मात्र चांगला तेज तर्रार चेंडू होता. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. डाऊट चेंडू जातोय. आता मात्र चेंडूला फिरवून दिलाय. चेंडू जातो वाईट स्ट्रॉगांच्या रिझन मधून. एरिया क्लिअर करतोय. येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 6.
धावा इथं झालेल्या आहेत. 3 चेंडू टाकून झालेत मित्रांनो. आपण विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूमध्ये 2, त्याच्यानंतर डॉट चेंडू गेला तर त्यानंतर परत एक मोठा फटका इथं मारलेला आहे. 4 धावा इथं आले तर पुन्हा एकदा सज्ज होतंय आयुष्य. मनोज साहेब आम्हाला जॉईन झालेले आहेत. वेलकम मनोज साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. ज्यांच्या निमंत्रणाखातर आम्ही या ठिकाणी आलो आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, मात्र एक जीवनदान इथं मिळतं. ऐश्वर अनुभवाचा आशीर्वाद इथं फलंदाजाला. एक धाव इथं मात्र मिळते. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या आहे झालेली आहे ती म्हणजे 7. मित्रांनो, खरोखर ज्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देता तो घातक होतोय, घायल होतोय, म्हणून घातक होतोय. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी आयुष्य. आता मात्र हरिओम याला स्ट्राईक मिळते. बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय हरिओम. शॉर्ट स्विच हिट आणि स्विच बनलेला आहे. चेंडूला बिलकुल दिलाय. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये एरिया क्लिअर करतोय. येतोय चौकार. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न चीट केला होता, पण बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. जेव्हा चेंडू पडल्यानंतर चेंडू शरीरावर आदळतोय. हा लेग बाईचा इशारा सुद्धा येतो पंचांकडून. धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 12. पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पॉवर प्ले या षटकातील जबरदस्त कामगिरी केली ती म्हणजेच आपलं फलंदाज आहे तो म्हणजेच वेदांश, आणि आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि आपल्या संघासाठी तब्बल 7 धावा केल्या आहेत. म्हणजेच 12 धावा इथं टोटल झालेत आणि त्याची 7 मिळते ती हरिओम. आणि हरिओम या फलंदाजाने सुद्धा 5 धावा इथे केलेल्या आहेत. खरोखर जबरदस्त अशी रणनीती आखली होती पवनपुत्र 11 या संघाने. खरोखरच निर्णय किशोर थोरात यांचा हा संघ आहे. बघूया कशा प्रकारे कामगिरी करतो ते पाहायचं आहे. मात्र चिकणे पॉवर प्लेचा जो बंधन आहे तो आता समाप्त झालेला आहे. आणि या क्रीडानगरीचा आपण बरंच वर्ष झाला अनुभव करतो की दुपारच्या नंतर पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे निघतात आणि तेव्हा मात्र डावखरा फलंदाजाला योगदान आणि मदत वाऱ्याची होते आणि गोलंदाजाचा कर्दन काळ इथं निघतो. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हा यार्कर ज्याला आपण म्हटलं जातो, मात्र खोदून काढलेल्या चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव इथं पूर्ण करतोय. एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये एक चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली होतं. एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच भिन्न जिंदाबाद 13.
इथं मात्र जबरदस्त चेंडू होता, हा कमबॅक करतोय हा गोलंदाज. चौकार खाल्यानंतर एक जबरदस्त चेंडू हातोलतोय, डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी अक्षय. आता पुन्हा एकदा मात्र पंच आमच्याकडे बोलतात, या चेंडूला शिक्षा देतात, दंड ठोकवतात आणि दोन्ही समांतर धाव मिळते द्यावांतर वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा इथं झाल्यात. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज अक्षय. अथर्व आहे गोलंदाज. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, डायरेक्ट हिट लागलेला आहे. मात्र बघूया, मात्र सही सलामत आपल्या पापून क्रीजमध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. एक धाव इथं घडली जाते, एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा इथं झालेल्या आहेत. मित्रांनो खरोखरच जबरदस्त क्रीडा नगरी तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मुंडण्याची झाडं तुम्ही पाहू शकता, समोर असलेला बाग बगीचा आपण पाहू शकता. आमच्या उजव्या बाजूला पाहिलं तर बंदऱ्या मारुती रायाचं मंदिर आहे. मित्रांनो या क्रीडानगरीचं नावाचं उल्लेख आपण केलं तर खरोखरचा हा काल्हेर गावातील बंदर आहे आणि बंदर या जागेवर एक मारुती रायाचं मंदिर आहे, म्हणून या क्रीडानगरीला बंदऱ्या मारुती क्रीडानगरी असं संबोधित नाव दिलेलं आहे. मात्र चांगलाच अफर्ट केला होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धरतीला दाण होतोय. मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाही. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 21 धावा इथं झाले. तर खरोखरच जेव्हा आपण टॉस बॉक्समध्ये आम्ही जेव्हा मुलाखत घेतली होती पवनपुत्र 11 या संघाचे खरंदार, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 65 धावा करू, तसा इथं फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. आता मात्र अनंत कार्पेट चांगल्या रीतीने चेंडूला भिरकून दिला होता, अनंत कार्पेट गेला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एक से ज्यादा कुछ नाही, एक धाव मिळतेच आहे फलंदाजाला. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21. मित्रांनो 22 धावा इथं झालेत. सॉरी, 2 षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या नंतर तुम्ही ड्रिंक ब्रेक घेऊ शकता. सागिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे, तो म्हणजेच हित. बघूया आपल्या संघासाठी हित घेऊन येतोय का नाही ते पाहायचं आहे. या उलट समोर असणारे फलंदाज हरिओम कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं. चांगलीच रणनीती कुटिलता इथं आखलेली आहे. सोडून दिलेला आहे, लेगच्या बाहेरचा चेंडू आहे, पंच दंड ठोकवतात, मात्र चेंडू जातोय, होतोय फरार, येतोय चौकार. म्हणजेच बोनसच्या रूपाने या 4 धावा अजून मिळतायत, म्हणजे एकूण 5 धावा इथं गणल्या जातील. या 5 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 27 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. मित्रांनो या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आगमन होणारे खरोखरच कालच्या दिवसात आपण पाहिलं तर खूपच मान्यवर इथं आले होते. आज सुद्धा आपण पाहिलं तर सोहम लगे साहेब आलेले आहेत, त्यानंतर प्रिन्स जोशी इथं येणार आहेत. नंतर जबरदस्त फटका इथं पाहायला मिळतो, चेंडू जातोय 6 धावांसाठी, येतोय षटकार. जाऊया आपण या फलंदाजाचं कौतुक करण्यासाठी जेकडे. या 7 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 33, जिसके आगे भी 3 और पीछे भी 3, 33 धावा. पुन्हा एकदा मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, नो मॅन लँडिंग होणार का? हो यस, तसंच घडलेलं आहे. मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावाने संघाची धावसंख्या इथं वाढलेली आहे. आता मात्र धावा जास्त निघायला लागल्या. तर फाईडच्या रूपामध्ये फलंदाज पाहू शकता तुम्ही.
गरम झालेले आहेत, कारण धूप इथं जास्त झालेली आहे. सूर्याची किरणे ती आहेत तेज झाले, तर इथं फलंदाज सुद्धा तेज झालेले आहेत. रिव्हर्स शॉट आणि सक्सेसफुल होताना दिसतोय. चेंडूला भिरकून दिलाय. डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय येतोय दर्जेदार चौकार. आता मात्र एक जबरदस्त फटका वार केला, ताकदवार मिसाईल डाईल केलेले आहे. मात्र एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय, होतोय गोल. दोन क्षेत्ररक्षक दरांमधून होतोय चेंडू फरार 4 धावांसाठी. धो मे धो ठूक डाले, दोन चौकार इथं पाहायला मिळत आहेत. चौकारांची हॅट्रिक इथं पूर्ण करतोय की नाही पाहायचंय, बघूया. मात्र इथं आता पिछा करताना दिसतोय आणि हा जातोय 4 धावांसाठी चेंडू आणि हॅट्रिक इथं पूर्ण करताना दिसतोय. बघूया हॅट्रिकला प्राइज इथं ठेवतात काही, कारण निर्णय किशोर थोरात यांचाच हा संघ आहे आणि चांगली कामगिरी करतोय. या 4 संघाची धावसंख्यावर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 47 धावा इथं झालेले आहेत. ताबडतोब वार, चांगली तलवार इथं फिरवली जाते हरिओमच्या माध्यमातून. शॉर्ट चेंडू आणि जबरदस्त फटका आमच्या कॉम बॉक्स मधून वळून जातोय चेंडू खाडीमध्ये. उल्हास खाडी तरबेज आहे, जा शोधून घेऊन या चेंडूला असं म्हणताना हा फलंदाज. या 6 धावांनी संघाची धावसंख्या 50 पार करते. धावसंख्या होते ती म्हणजेच 53. खरोखर कर्णधार जेव्हा आम्ही खरोखरच एक लयलूट इथं पाहायला मिळते. खरोखरच हितेशी आणि खरोखरच दुसऱ्या संघाचा हित केलेला आहे. तब्बल 31 धावा इथं दिलेत आणि जबरदस्त कामगिरी केली त्या हरी ओम यांनी. खरोखरच आजच्या दिवसात हा फलंदाज बॅट घेऊन आलाय की तलवार घेऊन आले की गदा घेऊन आलाय ते समजत नाहीये. निर्णय खुश झालेला आहे. कॅमेरामॅन सिद्धार्थ आमच्याकडे पाहताना आता पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली मात्र चुकी करतोय आणि एका टप्प्याने गोल होतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांच्या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 57 धावा इथं झाले. म्हणजे जो आकडा त्यांनी सांगितला होता 60 65 70 तो आकडा तर इथं आलेलाच आहे. कर्णधार खुश झालेला आहे, कारण जेव्हा मुलाखत घेतली होती त्यांनी सांगितली होती की तेव्हा धावा सार्थक यांनी सांगितलं होतं कर्णधार. आता पुन्हा एकदा जबरदस्त फटका. या चेंडूला तुम्ही थांबवू शकत नाहीये. हा फटका जसा काही हार्दिक पांड्याच्या बॅटीतून येतोय तसाच तोल मालकर षटकार. या 6 संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 63 धावा इथं झालेल्या आहेत. क्या बात आहे, काय फलंदाजी झालेली आहे. ज्ञानेश्वर चिखले काय म्हणणार, जबरदस्त फलंदाजी होते. धुरंधर 2 बघून आलेला आहे असं मला वाटतंय हा बॅट्समन. आणि धुरंधर 2 सारखा गरम झालेला आहे. त्याला बोललेले होते कर्णधार गरम राहा आणि तो गरम झालाय. आणि उन्हाने त्याला गरमच केलेलं आहे, कारण टेम्परेचर वाढलेलं आहे. गरमागरमीमध्ये गरमागरम क्रिकेट पाहायला मिळतंय. खरोखर जबरदस्त फलंदाजी. शॉट ऑन पोल सक्सेसफुल.
पुन्हा एकदा चेंडू जातोय 6 धावांची. क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी येतोय षटकार. जाऊया या फलंदाजाचं कौतुक करण्यासाठी आपण डीजेला पण सुद्धा काम देऊया. तर या संघाची धावसंख्या वाटते, संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 69 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू आला तर कार्पेट चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, ते चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मात्र एक धाव इथं पूर्ण करतात. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि म्हटलं जातं मित्रांनो, प्रयत्न आणि परमेश्वर. तसंच त्या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या जाते होते ती म्हणजे 71 धावा इथं झालेल्या आहेत. कुशल एंटरप्राइजेसचे मालक सचिन गुप्ता हे इथं आलेले आहेत या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत सचिन गुप्ता साहेब. शॉटन पुल आणि चेंडू होतोय गोल. इथं एका टप्प्यामध्ये बघूया 4 धावांचा इशारा सुद्धा येतोय पंचांकडून. क्या बात आहे, काय फलंदाजी करतोय खरोखरच. टरबुजाला बघून खरबुजाने सुद्धा रंग बदललेला आहे. काय रणनीती आखलेली आहे, काय फलंदाजी होते, काय भागीदारी करतायत दोन्ही फलंदाजांनी. 75 हाय स्कोर झालेला आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर 71 धावाचा हाय स्कोर होता. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू हुक करतोय, चेंडूला बेगून दिला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. आहे तिथं क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. बघूया मात्र दुसरा इनला धाव बच्या स्वरूपात धाव बाद होतोय. धावसंख्या होत आहेत त्या म्हणजे 76 आणि 77 म्हणजे डबल सत्ताचा टार्गेट इथं उभा केलेला इलाइट 11 या संघाला. जबरदस्त बॅटिंग.
प्लेयर 12वा खेळाडू लगेच यायचं आहे, प्लीज या भाई या. नाराज होऊ नका, क्रिकेटचा खेळ आहे या, काय सुद्धा घडू शकतो या. बसा आमच्याजवळ, चेहरा आनंदित ठेवायचा कधीतरी. बघूया मित्रांनो. मित्रांनो जेव्हा बघा, क्रिकेट खेळताना ना कधी सिरियस होऊ नका. आज हरलो उद्या जिंकणारच आहोत. सिरियस पेशंट तर तुम्हाला नक्कीच दवाखान्यात पाहायला मिळतील. कधी कुणाची वेळ येईल सांगता येत नाही. म्हणून हसत राहा, खेळत राहा, सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून राहा. काय बोलताय मनोज साहेब? यस, त्यांचंही तेच म्हणणं आहे. जरूर दोस्तों, जो कल से हमारे पास यहाँ पर जुटे वो आए हैं प्रशांत लुटे हमारे दोस्त. या वेलकम वेलकम वेलकम. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक धाव इथे गणली जाते. एक धावणे संघाची धावसंख्या वाटते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 2 धावा इथे झालेले. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रशांत लुटे यांच्या सोबत सुशांत साहेब इथे आलेले आहेत. त्यांचा या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. जबरदस्त फटका होता, चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करत दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय, मात्र गॅचर चांगलं करता येत नाही. चांगला थ्रो फेकला होता, मात्र इथं जीवनदान मिळतो फलंदाज झाला. हातामधून निसटतोय चेंडू आणि 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 4 धावा झालेल्या आहेत. 77चा पिछा करायचा आहे, डोंगर फोडायचा आहे. बघा जीसीबी घेऊन येत आहेत की पोकलन. हातामात जबरदस्त हा चेंडू, दांडी गोल. पहिला झटका, पहिला हादरा, पहिली नस्टर, पहिली विकेटचं पतन होत आहे. हितेश बाद झालेला आहे. डीजे मॅन जरा आम्हाला पण आनंदित करा, जरा गाणी लावा धडा. याचा अथर्व येतोय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. मात्र फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला मोठे मोठे फटके मारणे अनिवार्य झालेले आहे. कारण मित्रांनो, 1 आणि 2 धावांचा हा खेळ राहिलेला नाही. कारण टार्गेट जो सेट केलाय पवनपुत्र 11 निर्णय किशोर थोरात यांचा संघ आहे मित्रांनो. 77 धावा इथं पूर्ण करायचे आहेत इलाइट संघाला. आता मात्र चांगला चेंडूला फक्त दिशा द्यायची होती, फक्त ढकलून द्यायचं होतं. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडू. खरोखर सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं या चेंडूला बिंदी गेन असं संबोधित केलं होतं. पण एकदा सज्ज होतोय गोलंदाज शिव. आता मात्र चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जातोय लॉंग क्षेत्रामध्ये, वी शेप मध्ये चांगलं झेल संपादन करतो. अजून एक हादरा बसतोय इलाइट या सगळ्या. जाऊया या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करण्यासाठी डीजे मॅन कडे. तर नवीन बॅटर येतोय
नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच अक्षय. आता मात्र चेंडूला भिरवून दिलाय, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतोय. जबरदस्त झेल घेतला होता, मात्र पंचांचा इशारा होता नो बॉलचा. नो बॉलचा इशारा केलेला आहे. 1+1 म्हणजे 2 धावा इथं येतील. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ते म्हणजे 6 धावा इथे होत्या. तर मित्रांनो, यानंतरचा सामना असणार आहे. या सामन्यातून जो संघ विजय संपादन करेल तो बंद्र्या मारुती काल्हेर या संघाची 2 हात करणार आहेत. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये चांगलं प्रकारचं संपर्क होत नाही. चेंडू पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतोय. एक धाव इथं मी त्या पंचांचं लेग बाईचा इशारा येतो. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 7. मित्रांनो, पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे, संपन्न झालेला आहे. आणि पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 2 हादरे सुद्धा दिलेले आहेत आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलेला आहे तो 77 धावांचा. 18 मध्ये अजून 70 धावा करायच्या आहेत. मित्रांनो, काही सुद्धा होऊ शकता. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. चिकणे साहेबांना माहितीच आहे की एका चेंडूमध्ये तब्बल 14 धावा सुद्धा झाल्या होत्या आणि तो चेंडू तसाच राखून ठेवलेला आहे अजून. तर गोलंदाजी सज्ज झालेला तो म्हणजेच अनुराग. बघूया अनुराग कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. समोर असणारे फलंदाज आयुष्य बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. आता मग जोरात मारण्याचा प्रयत्न, बीट करतोय फलंदाज, बीट करतोय एक रक्षक, बीट करतो, बॅकअप सुद्धा मिळत नाहीये. चेंडू जातोय 4 धावांसाठी. हा बाईचा येतोय चौकार. या 4 धावांवर संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा इथं झालेत मित्रांनो. अनुराग पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची बॅटीची एज लागते, अजून एक हदरा बसतोय. खरोखर चांगली रणनीती आखली होती. डीजे कडे आपण जाऊया. नवीन बॅटर येतो मित्रांनो, तो म्हणजे रोशन. रोशन सारखाच आपल्या संघाला रोशन करायचं आहे त्याला. आता माझ्या चेंडूला फक्त अप्पर कट केलेली आहे. चेंडू जातोय या थर्ड मॅनच्या रिझल्ट मध्ये स्वतः ढकलून दिलेला आहे, मात्र बॅकअप चांगला मिळतोय. मात्र धावा मिळतात फक्त आणि फक्त एक ना 2 धावा इथं अर्जित करतोय. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 13 धावा इथं झालेल्या आहेत मित्रांनो. हा जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल इलाइट 11 या संघाला तर मोठे फटके मारणे गरजेचं आहे. एकेरी दुहेरीचा काम इथं राहिलेला नाही. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त हा चेंडू हाताळला होता. चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजी, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतात, काय फलंदाजीत करतात, कसं खरोखरच. आता मात्र हुक करण्याच्या नंतर पूर्णपणे बीट झाले, पण सहमत नाही. या चेंडूला शिक्षा देतात, दंड ठोकवतात. दोन यात समांतर समांतर धाव मिळते. अवंतर वाईटचा इशारा येतो. एक धावने भर पडलेली संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा झालेत. पुन्हा एकदा फसवा चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजाची अचूक टप्पा इथं ठेवलेला आहे अनुराग यांनी. डॉट चेंडू येतोय. अजून या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आता पुन्हा एकदा डॉट येतोय आणि हा षटक संपल्याचा इशारा सुद्धा येतोय. 2 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झाल्या त्या म्हणजे 14.
मित्रांनो खरोखरच एक बांधून ठेवलेला आहे. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 2 षटकाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 14 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 7 धावा, नंतर त्यानंतर अनुराग यांनी सुद्धा 7 धावा दिलेल्या आहेत. बघा 7चा आकडा किती ह्या सामन्यामध्ये लक्की ठरलेला आहे. 7 7 7 आणि जिंकायला सुद्धा डबल सत्ता. गोलंदाज सज्ज झालेला आहे. वेदांश मुंडरा एंड करून येतोय. चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता पण सहमत नाही. दोन्ही हात समांतर करतात, धाव मिळते. अवंतर वाईट जावा इशारा येतोय पंचांकडून. संघामध्ये भर पडलेली संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 पूर्ण सज्ज आहे. गोलंदाज मुंडरा एंड करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्टेप आउट मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक त्याच्या खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. झेल होतोय आणि हा फलंदाज होतोय तो म्हणजेच फेल. जाऊया आपण डीजेकडे. आता मात्र चांगला चेंडू होता, चेंडूला बिरकून दिला. बॅकवर शॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. पंचांचा बाजूला चेंडू पकडतोय क्षेत्ररक्षक. एक से ज्यादा कुछ नाही. एक धाव इथं मात्र इथं मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16. 16 का डोला आणि हा क्रिकेटचा 16 गाजवलाय तो निर्णय किशोर थोरात यांनी. फुलटॉसचा चेंडू स्वंग करतोय. बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. चेंडू जातोय कव्हरच्या डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं डीपमध्ये. चांगलं थ्रो इथं केला जातोय. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा इथं झालेत. पुन्हा सज्ज होतोय वेदांश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज आयुष्य. खूपच सुंदर ही क्रीडा नगरी मित्रांनो. खरोखरच तिचं वर्णन जेवढं आपण करू तेवढं कमीच आहे. मोठा इव्हेंट तुम्ही पाहू शकता. येणाऱ्या काळात 30 ते 1 मध्ये बलऱ्या मारुती काल्हेर यांच्यातर्फे यांच्याकडून उपसरपंच चषक 40+ एक बिग बॅश धमाका इथं पाहायला मिळणार आहे. अजून एक हदरा बसतोय या इलाइट पुढे एकदा सज्ज होतोय. आता मात्र चेंडूला हलक्या हाताने दिशा द्यायचं काम करण्याचा प्रयत्न होता. मात्र डॉट चेंडू अजून येतोय. 3 षटकाचा खेळ इथं संपन्न झालेला आहे. 3 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झाल्या त्या म्हणजेच 18 धावा इथं झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 56 धावा. अब तक 56 6 चेंडूमध्ये 56 धावा काढायचे. तर आता मात्र निर्णय किशोर थोरात हे साहेब त्यांच्या चेहऱ्यावर मित्र हास्य इथे निर्माण झालेलं. त्यांच्याच माध्यमातून एक मोठा इव्हेंट बिग शो. तर सॉरी समस्या समा असावी. 59 आहे तर 6 चेंडूमध्ये 59 धावा काढायच्या आहेत. खूपच सुंदर ही क्रीडानगरी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. एक जबरदस्त एक आच्छादन केलं होतं. याचा पहिला आपण विचार केला तर इथं तुम्हाला कचरा आणि चिखल दिसला असता. मात्र खरोखर आजीबाजी सरपंच काल्हेर गावातील त्यांनी एक निर्णय घेतला. एक मोठा निर्णय घेऊन एक जबरदस्त रणनीती आखून एक चांगला स्वरूपात क्रीडानगरी इथं तयार केलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 19.
आता तो जोरात मारण्याचा माणूस होता, मात्र लिडिंग एज लागते. चेंडू जातो या लेगच्या दिशेकडे रवाना होते. 3-3 क्षेत्ररक्षक त्याच्या पाठलाग पाठलाग करतात, मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय 4 धावांसाठी. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. कुणाल तरे साहेब आणि समय दादा यांचं आगमन झालेले आहे क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता चेंडूला आडव्या बॅटीने खेळलेल्या चेंडूला भिरकून दिल्या. चेंडू तिथं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करता येत, एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धावाने समाधान मानलेलं आहे. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा इथं झालेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅच याचा करदार तयार राहायचं आहे. बंद्रा मारुती काढलेली या संघाचा करदार त्वरित टॉस बॉक्समध्ये राहायचं आहे. पुन्हा एकदा का जबरदस्त चेंडू हातावला तर डॉट चेंडू जातोय. या सामन्यावर पकड म्हणून मजबूत निर्माण केलेली आहे पवनपुत्र इलेवन या संघाने. खरोखर 76 धावा करून 77 धावाचं टार्गेट असताना चांगलीच रणनीती आखलेली आहे. पुन्हा एकदा फुल चेंडू होता सॉंग केलेला आहे. व्ही शेप मधून चेंडू जातोय. ड्रीप मध्ये एक धाव मात्र मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 25. लिगल डिलिव्हरी आता मग तर करायची आहे. तर शेवटचा चेंडू आहे. चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय वाईडिश लॉंगच्या रिजन मध्ये. मात्र हा सामना संपादन करतोय, विजय संपादन करतोय तो म्हणजेच पवन इलेव्हन या संघाने विजयी तो राहित केलेला आहे आणि जबरदस्त कामगिरी